शिवसेनेमध्ये प्रवेश करून देखील रवींद्र धंगेकरांना काँग्रेस सुटत नाहीये का असा प्रश्न उपस्थित होतोय। जागतिक रंगभूमी दिनाच्या शुभेच्छा देणाऱ्या पोस्टरवर पंजाचं चिन्ह आहे। शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतरही धंगेकरांनी काँग्रेसच्या चिन्हासह सोशल मीडियावर पोस्ट केली, त्याच्यामुळे ही चर्चा होती। काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिवसेनेमध्ये धंगेकरांनी प्रवेश केला आणि आपण ही दृश्य सध्या पाहतोय। जागतिक रंगभूमी दिनाच्या शुभेच्छा दिल्या त्यांनी, मात्र यावेळेला काँग्रेसचा पंजा हा त्यांच्या नावाच्या वर तसाच आहे। आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांच्याकडून। बालाजी, अजूनही काँग्रेसचा पंजा हा त्यांच्या पोस्टवर पाहायला मिळतोय। प्रवेश शिवसेनेमध्ये त्यांनी केलाय, मात्र अजूनही काँग्रेस पक्षाचं चिन्ह हे त्यांना सुटत नाही अशी चर्चा आहे। जी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की रवींद्र धंगेकर जे माजी आमदार आहेत ते काँग्रेस सोडून शिंदे गटामध्ये प्रवेश केलेले होते। शिंदेच्या शिवसेनेचे ते आता सक्रिय सदस्य आहेत। मात्र आज रंगभूमीचा दिवस होता आणि त्याच्या शुभेच्छा देताना त्यांच्या सोशल मीडियावरून ही सगळी पोस्ट करण्यात आली। ज्या पोस्टमध्ये रवींद्र धंगेकरांच्या पोस्टवरती काँग्रेसच्या हाताचं जे चिन्ह आहे ते होतं। ही चूक लक्षात आली त्यांना अर्धा एक तासाने आणि त्यानंतर ती दुरुस्त सुद्धा केलेली आहे। मात्र रवींद्र धंगेकर आणखीही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत रमलेले नाहीत, त्यामुळे ते काँग्रेसवासी असल्याच्या भावना ज्या आहेत त्या सगळ्या शहरात सुरू होत्या। मात्र आता त्यांच्या सोशल मीडियाला ही चूक लक्षात आली। मात्र आज दिवसभर याची चर्चा सध्या सुरू आहे। जी बालाजी, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।